जय श्रीराम. सर्व भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमीचा शुभ दिवस. आज श्री टाकळी येथील गोमय मारुती मंदिराती पालखी श्री काळाराम मंदिरात नेण्याची अनेक वर्षींची परंपरा आहे. पहाटे सकाळी 6 वाजता भक्तांच्या उत्साहात होत असते. मंगलवाद्यांच्या गजरात व शंखाच्या ध्वनीत अत्यंत मांगलिक वातावरणात ही पालखी निघते. अनेकांनी पुष्पवर्षाव करून या मिरवणुकीची शोभा वाढवली. संपूर्ण मिरवणुकीत भक्त श्रीरामाचा गजर करत होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात मिरवणूक श्रीराम मंदिराकडे प्रस्थान करत होती. वाटेत श्री गोराराम मंदिरातही पालखी दर्शनासाठी थोडा वेळ थांबली. नंतर गोराराम मंदिरात दर्शन घेऊन श्रीरामाला प्रदक्षिणा घालून पालखी पुढे निघाली. जाताना महिलांनी लेझिम खेळत आपल्या लाडक्या श्रीरामासाठी आनंद व्यक्त केला. अखंड श्रीरामाच्या जयघोषात पालखी काळाराम मंदिर परिसरात पोहोचली. उत्तर दिशेच्या दरवाजातून पालखीने मंदिरात प्रवेश केला. तिथे मंदिरातील भक्तांनी श्री समर्थ रामदास यांच्या पादुका व कुबडी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात कुबडी व पादुका नेऊन त्यांना श्रीरामरायाचे दर्शन घडविण्यात आले. अत्यंत भावुक तो क्षण होता. मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व भक्तांनी श्रीरामाचा जयघोष केला.
मंदिरात दर्शक घेऊन पालखी दक्षिण दरवाजाच्या दिशेला तयार करण्यात आलेल्या मंडपात ठेवण्यात आली. श्रीराम मंदिरात दर्शनात आलेल्या सर्व भक्तींच्या दर्शनासाठी पालखी तेथे साधारण 2 तास थांबविण्यात येते. दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांना राजगिरा लाडू व केळ यांचा प्रसादही देण्यात येतो. साधारण 2 तास थांबून पालखी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या टाकळी येथील मठात येते व तेथे साधारण 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होतो. अशा सुंदर पालखी मिरवणुकीत आपणही सामील होऊन सर्वजण श्रीरामाचा गजर करू.